मालेगाव महापालिका निवडणूक स्पेशल. मालेगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ॲक्शन प्लॅन. 15 जणांची तडीपारी, 91 जणांना बजावल्या प्रतिबंधात्मक नोटिसा. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांची खबरदारी. आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल. मालेगाव महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच शहर पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या काळात शहराची शांतता भंग करणाऱ्या उपद्रवींना आता थेट शहराबाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे. अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी गुन्हेगारांविरुद्ध थेट ॲक्शन प्लॅन जाहीर केला आहे. काय आहे हा प्लॅन? पहा आमचा हा विशेष रिपोर्ट. मालेगाव महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे ॲक्शन मोडवर आले आहे. शहरात कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी 111 उपद्रवींची कुंडली पोलिसांनी तयार केलेली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या 15 जणांना शहरातून हद्दपार करण्यात आले असून येत्या 2 दिवसात यावर अंमलबजावणी होणार आहे. तब्बल 91 जणांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावून त्यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीचे बॉन्ड लिहून घेण्यात आले आहेत. या काळात केवळ गुन्हेगारच नाही तर उपद्रव माजवणारे काही राजकीय पक्षाचे नेते आणि माजी नगरसेवकांचाही समावेश आहे. 6 सराईत गुन्हेगारांवर MPDA अंतर्गत कारवाई करण्याचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहे. मालेगाव महानगरपालिका 2026 निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक लोकांवर BNSS अंडर प्रतिबंध कारवाई केलेली आहे. यामध्ये 126 BNSS अंडर आम्ही 662 लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे आणि 129 BNSS अंडर आम्ही 58 लोकांवर कारवाई केली. या अतिरिक्त आम्ही 30 लोकांवर 163 BNSS अंडर एक छोटी कालावधीसाठी त्यांना तडीपार करण्याचे आम्ही कागदपत्र आता प्रिपेअर करतोय आणि 56 महाराष्ट्र पोलीस ॲक्ट अंडर 15 लोकांवर तडीपार करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की मालेगाव शहराच्या शांततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. थोडक्यात सांगायचे तर मालेगावात निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी आता कायदा हाताशी धरला आहे. त्यामुळे उपद्रवींचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईमुळे मालेगावच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अशाच ताज्या अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल.